नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम मध्ये आपलं स्वागत. सविस्तर वृत्त पाहूच, पण त्याआधी नजर काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. प्रत्येक गावात राबवले जाणार मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान. पुण्यात धावणार एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बस. मोदीजी युगपुरुष, त्यांच्यात आध्यात्मिक चेतना आहे. डॉक्टर अनिल बोंडे यांची प्रतिक्रिया. आणि राष्ट्रपती पुरस्कारासाठी यवतमाळच्या अदिती काशेट्टीवारची निवड. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. पुणेकरांना लवकरच डबल डेकर बसचा नवा अनुभव मिळणार आहे. पुढील 8 ते 15 दिवस या बसची ट्रायल रन सुरू राहणार असून पहिल्या टप्प्यात 10 बस पीएमपीच्या ताब्यात आणण्याचं नियोजन करण्यात आले. स्विस कंपनीची ही बस दुमजली आकाराची असून 60 सीटिंग आणि 25 स्टँडिंग अशी एकूण 85 प्रवाशांची क्षमता आहे. ही बस पूर्णपणे वातानुकूलित इलेक्ट्रिक असून तब्बल 2 कोटी रुपयांपर्यंत तिची किंमत आहे. परतीच्या पावसानं पुण्यात धुमाकूळ घातला असून सलग 4थ्या दिवशी शहरासह घाट माथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू असून या पावसामुळे सखल भागात पाणी साचू लागलं असून वाहतूक संथ गतीनं सुरू आहे. शाळेतून मुलांना आणण्यासाठी आलेल्या पालकांना व मुलांना मुसळधार पावसाचा सामना करावा लागतोय. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरात आणि धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले. यामुळे विद्यार्थ्यांपासून ते नोकरदार वर्गापर्यंत सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावतीत खास कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी मोदींना युगपुरुष म्हणत त्यांच्यामध्ये एक विलक्षण आध्यात्मिक चेतना असल्याचं गौरवोद्गार काढले. या पार्श्वभूमीवर उद्या अमरावतीचे ग्रामदैवत अंबादेवी माता आणि एकविरा देवी मंदिरात 75 दिव्यांची प्रकाशमहा लावण्यात येणार आहे. यावेळी महाआरती, पूजा अर्चा आणि भक्तिप्रधान विधी करून पंतप्रधान मोदींच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करण्यात येणार आहे. युगप्रवर्तक प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचा 17 सप्टेंबरला 75वा वाढदिवस आहे. विश्वकर्मा जयंती सुद्धा आहे. मोदीजी युगपुरुष तर आहेतच, पण एक आध्यात्मिक चेतना आहे. त्यांचा वाढदिवस शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्याच्या वतीनं सकाळी 8 वाजता अमरावतीची कुलदैवत अंबादेवीच्या मंदिरात 75 दिव्याच्या महाआरतीने करणार आहोत. आपण सर्वांनी यावं. धाराशिवच्या वाशी तालुक्यातील सारोळा मांडवा येथील माणिक भालचंद्र डोईफोड यांनी काल ओबीसी आरक्षणाच्या निराशेतून शेतीतील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली होती. आमदार तानाजी सावंत यांच्या वतीनं सदर आत्महत्याग्रस्त कुटुंबास 2,50,000ची आर्थिक मदत देण्यात आली. मराठा असो किंवा ओबीसी, आत्महत्या हा आरक्षणाला पर्याय नाही असं वक्तव्य सावंत यांनी केलंय. काय झालं होतं नेमकं, कशामुळे झालंय सर? एक घटना घडली ती त्यांनी ऐकलं होतं सर, आरक्षण जाणार आणि मी एमपीएससी करतो. माझा निकाल गेला होता एका मार्काने. आणि त्यानंतर मग ऐकल्याच्या नंतर ते मला चर्चा पण करत होते की आरक्षण जाणार आहे का. मी सांगितलं पण होतं आणि त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं. मग त्यांनी ते 8 दिवसापासून माझ्याशी बोलत होते का आपलं कसं होईल आरक्षण गेलं तर म्हणून. म्हणले मग तुझा अगोदरच एका मार्काने माझं महसूल सहाय्य केला होता सर. आणि आतापर्यंत ऊस तोडत होते जरा वाशीच्या कारखान्याला आपले. रडू नका. काळजी घ्या. जे झालं ते झालंय. आता त्याला आपण काय करू शकतो. आता काळजी घ्या सगळेजण. काही कुणाचं आरक्षण गेलेलं नाही, कुणाचं काही नवीन काही नाही, सगळं व्यवस्थित झालेलं आहे. काळजी हे कसं समजून सांगायची गरज आहे. सांगितलं होतं सर, पण ते त्यांना लोकांची भूमिका घ्यायला लागली. सांगत होतो मी सर, मी फोनवर सांगत. एकमेकांनी समजून बरं आरक्षण मिळलं नाही मिळलं किंवा त्या आयुष्याची एकच गोष्ट आहे का की ज्याच्यावर आपण जगू शकतो. मी सांगितलं ना धमक आहे ना आपल्या जगायची, उमेद कमवायची, करायची. मी सांगितलं होतं सर. त्यांनी गावात गेल्याच्या नंतर दररोज गावात जायचे तेव्हा चर्चा गावातली लोक म्हणायचे तुझ्या पोराला घेऊन गे, आता तू नाही लागणार, तुझा पोरगा आरक्षण जाणार. रायगडच्या रोहा येथे खासदार सुनील तटकरे यांनी संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली आहे. काल परवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा त्यांनी निषेध केलाय. वैफल्यातून होणाऱ्या वक्तव्यांचं उत्तम उदाहरण म्हणजे संजय राऊत असल्याची टीका तटकरे यांनी केली आहे. पाहूयात. संजय राऊत काल परवा सुद्धा अजितदादांच्या बद्दलचं त्यांनी काय वक्तव्य केलं त्याचा मी निषेध करतो.
आणि संजय राऊत हे महामूर्ख आहे. त्यांनी काल दादांच्या बद्दलचं वक्तव्य केलं, त्याचं माझं स्वच्छपणाचं उत्तर आहे. त्याचबरोबर शेवटी त्याने जे काय आरोप केलेले आहेत, एखाद्या गोष्टीच्या बद्दल वेगळ्या पद्धतीची एक भावना मनामध्ये निर्माण झाली की वैफल्यातून कशाबीचं वक्तव्य होतात, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे संजय राऊत. ओबीसी आरक्षणासंदर्भात सरकारच्या निर्णयाविरोधात हालचाली वेग घेत आहेत. या संदर्भात याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून 6 जिल्ह्यांत बैठका घेऊन महामोर्चासाठी तयारी सुरू असल्याचं काँग्रेस नेते अभिजित वंजारी यांनी सांगितलंय. 19 सप्टेंबरला नागपुरात सामाजिक व समाज स्तरावरील संघटनांची बैठक होणार आहे. ओबीसी प्रवर्गातील 400 जातींच्या प्रमुखांना बोलावून आरक्षणावर होणाऱ्या परिणामांवर चर्चा करण्याची मागणी केली आहे. सरकारनं सर्व जातींच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलावून स्पष्ट भूमिका मांडावी अशी मागणी वंजारी यांनी केली आहे. याचिका दाखल करण्यासंदर्भामध्ये वकिलांशी चर्चा सुरू आहे, वकिलांचा अभ्यास सुरू आहे आणि लवकरात लवकर कदाचित या आठवड्यामध्ये सुद्धा ती याचिका दाखल होऊ शकते. आणि आंदोलन जे आहे आपलं 10 तारखेला आपला जो महामोर्चा आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा जय्यत तयारी सुरू आहे. 6 जिल्ह्याच्या 6 म्हणण्यापेक्षा अमरावती डिव्हिजन आणि नागपूर डिव्हिजन या सर्वच ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आम्ही बैठका आयोजित केलेल्या आहे. या संपूर्ण नवरात्राच्या काळामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये मग ते गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती या सर्वच ठिकाणी बैठका होणार आहेत. आणि त्याच्यासोबत 1 ते 19 तारखेला आम्ही सामाजिक संस्थांचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश करणार आहोत. अनेक ज्या सामाजिक संघटना आणि समाज स्तरावरच्या संस्था आहेत, संघटना आहे, त्या सर्व संस्थांना 19 तारखेला नागपूरमध्ये बोलावलेलं आहे. आणि ओबीसी प्रवर्गातील जवळजवळ सर्व जातींच्या लोकांना आम्ही आव्हान करणार आहे. आणि त्या संदर्भामध्ये आमची भूमिका क्लिअर आहे की 2 सप्टेंबरचा GR रद्द झाला पाहिजे आणि तशा पद्धतीची तयारी आमची सुरू आहे. आणि 10 तारखेला जो मोर्चा होणार आहे तो विशाल मोर्चा होईल, महामोर्चा होईल आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे सरकारला पावलं घ्यावी लागतील, GR रद्द करावं लागेल. या बातमीसह वेळ झाली एका छोट्या विश्रांतीची. लगेचच परत येऊ पाहद्रा न्यूज अनकट पॉडकास्ट वाले पॉपकॉर्नच्या गणपती विशेष भागात पुण्यातील मानाची 2 मोठी मंडळं येऊन ठाकणार समोरासमोर. तर अनुभवा हा थरा. तसं नाही येऊ काही की सगळे गणेशाची आराधना करतात, सगळे खूप छान एन्जॉय करतात, खेळमेळचं वातावरण जसं आम्ही करतो. वडील एका मंडळात असतात, मुलगा एकाचाच असतो, चुलते एका मंडळात असतात. अजून म्हणजे असं होतं की एखाद्या मंडळात चहा आला ना, त्याला अरे त्यांच्याकडे चहा आलाय का बघ, नाही तर बोलव याला. कॉम्पिटिशन नसून कोऑपरेशन आहे. तुळशीबाग म्हटलं ना की महिला आणि तुळशीबाग अतूट नाते. महिलांचं माहेरघर तुळशीबागेला समजलं जातं. आणि वर्गणीबद्दल काय थोडंसं काहीतरी वेगळं वातावरण केलं जातं की वर्गणी हे काय आहे, तर वर्गणी हे लोकांना कनेक्ट आणि फीडबॅक घेण्याचं माध्यम आहे. काय माहिती का, जगामध्ये तुम्ही सगळं काही करू शकता पण समोरच्या खिशातनं 1 रुपया काढणं हे किती अवघड असतं आणि ती कला आम्ही त्यावेळेस शिकलो. त्यामुळे असं म्हटलं जातं की गणेशोत्सव हे एक मॅनेजमेंट स्कूल आहे. गणेशोत्सवाचा कायम प्रश्न होतो की अरे गणेशोत्सवातनं राजकीय कार्यकर्ते असे घडले जातात की जो 10 वर्ष रस्त्यावर उतरून काम करतो, जो प्रशासनाबरोबर विषय मांडू शकतो, जो जनतेचे विषय सॉल्व्ह करू शकतो, असाच तर लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे ना. या पाण्यात आम्ही विसर्जित करू का की जिथं आज आपण आपल्या नदीचं पाणी पिऊन दाखवतो का. मला चॅलेंज आहे की आता आपल्यापैकी कोणी पाणी, मग या पाण्यात आपल्या गणपतीला विसर्जित करायचं का. तर धमाल मस्ती किस्सांनी भरपूर आणि मित्रमंडळासोबत पाहावा असा गणपती विशेष पॉडकास्ट नक्की पहा. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. महाराष्ट्र राज्यातील ओबीसी समाजाला संविधानानुसार स्वतंत्र आरक्षण, शैक्षणिक, सामाजिक हक्क प्राप्त झालेले आहेत. परंतु अलीकडे काही प्रभावशाली जाती राजकीय दबावाखाली कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन ओबीसी समाजात सामावून घेण्याचा प्रयत्न करतात. हा प्रकार ओबीसी समाजाच्या हक्कावर अन्यायकारक आघात आहे. कृपया शासनाने असं करू नये अशा विविध मागण्यांसाठी भंडाऱ्याच्या मोहाडी येथील तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येनं कुणबी समाज बांधव उपस्थित होते. गोंदिया जिल्ह्यात देखील उद्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून सेवा पंधरवड्याला सुरुवात होणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत सेवा पंधरवडा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या सेवा पंधरवड्या अंतर्गत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हा प्रशासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या उपरोल्लेखित उपक्रमाचा लाभ पंधरवडा कालावधीत घ्यावा असे आवाहन तहसीलदार शमशेर पठाण यांनी केलंय. नमस्कार.
17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर राष्ट्र नेता माननीय श्री नरेंद्र मोदीजी पंतप्रधान तसेच महात्मा गांधीजी यांची 2 ऑक्टोबरची जयंती या दरम्यान महसूल पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. त्या अंतर्गत गोंदिया तालुक्यामध्ये नमूद शासन निर्णयानुसार 3 टप्प्यामध्ये आपण काम करणार आहोत. पहिल्या टप्प्यामध्ये आपण तालुक्यामधील सर्व पांदन रस्ते नकाशावर असलेले अथवा नकाशावर नसलेले या बाबतीत आपण शिवार फेरीचं आयोजन सर्व ग्रामपंचायत गाव पातळीवरती आपण केलेलं आहे आणि सोमवारपासून सर्व गावांमध्ये आमचे तलाठी बांधव, सरपंच, पोलीस पाटील, कोतवाल, ग्रामसेवक यांच्या मदतीने शिवार फेरीचं आपण आयोजन करत आहोत आणि त्यामध्ये आपण पूर्ण माहिती आल्यानंतर संबंधित रस्त्यांना आपण नंबरिंग करणार आहोत आणि ही संपूर्ण माहिती आपण भूमी अभिलेख विभागाला देऊन सदर सर्व रस्त्यांच्या नोंदी आपण गाव नकाशावरती करणार आहोत आणि या संबंधित योजनेमध्ये जास्तीत जास्त गाव पातळीवरील ग्रामस्थांनी सहभाग घ्यावा आणि या योजनेचा जास्तीत जास्त लाभ सर्वांनी घ्यावा अशी मी प्रशासनाच्या वतीने सर्वांना म्हणणार आहोत. तर गोंदिया तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त हा जो आपला महसूल सप्ताह आहे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान आपण जो सेवा पंधरवडा साजरा करणार आहोत, राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता यांचा जो माननीय नरेंद्र मोदीजी यांचा जन्मदिन ते महात्मा गांधी यांचा जयंती या दरम्यान आपण जो महसूल पंधरवडा साजरा करणार आहोत त्यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन सर्वसामान्यांपर्यंत याचा लाभ पोहोचवण्यासाठी सहकार्य करावं ही विनंती. राष्ट्रपती पुरस्कारसाठी कुमारी अदिती काशेट्टीवार हिची निवड झाली आहे. द भारत स्काउट सब आणि गाईड सब द्वारा दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार म्हणजेच राष्ट्रपती पुरस्कार. राष्ट्रीय स्तरावरील लेखी, तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा यशस्वी करत राष्ट्रपती पुरस्काराला गवसणी घालणारी यवतमाळ जिल्ह्यातील अदिती ही एकमेव गाईड विद्यार्थिनी आहे. राष्ट्रपती पुरस्कारासाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहे. नवी दिल्ली येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. साताऱ्याच्या फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागात सध्या जर्सी गायींनी जन्म दिलेली खोंडे सोडून देण्याचा प्रकार सध्या वाढतोय. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न या निमित्तानं गंभीर बनत चाललाय. ही जर्सी खोंडे गायीचे दूध जास्त पीत असल्यानं जर्सी गायीच्या दुधात घट होत असल्यानं शेतकरी आपल्याला आर्थिक भूर्दंड होऊ नये म्हणून ही खोडं सोडून देत आहेत. यावर उपाययोजना करण्याची मागणी होते. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आनंद पवार यांनी. सध्या फलटण तालुक्यामध्ये जे जर्सी गाईची खोंड आहेत ही छोटी खोंड इतरत्र शेतकरी सोडून देत आहेत. परंतु अनेक शेतकऱ्यांमध्ये अशी भावना आहे की हा गोरक्षकतेचा एक भाग आहे. परंतु तो जो वळू आहे तो वळूच गो माते किंवा गोरक्षक यांच्या अंतर्गत असणारा विषय नाही आहे. कारण गोशाळेमध्ये जे साधी गाय आहेत त्या गायीला एक महत्त्व आहे आणि त्याच गायी घेतल्या जातात. परंतु जी जर्सीची खोंड आहेत ते खोंड त्या ठिकाणी न घेण्याचं कारण की आपण आपल्या समेत गोरक्षक अक्षय तावरे आहेत, आपण त्यांच्याकडून याबाबतची सविस्तर माहिती घेऊया. यामध्ये गोहत्या बंदी कायदा बनवताना सरकारचं जे काही फसलेलं धोरण आहे हे याच्यातून लक्षात येत आहे. कारण की ज्यावेळेस गोहत्या बंदी कायदा केला पण त्याच्यामध्ये जर्सी गाई पण इन्व्हॉल्व करण्यात आली जी दुधात उपयुक्त आहे. परंतु त्याचबरोबर त्याच्यात जो जर्सीचा वळू आहे जो नवजात ज्याला गोऱ्या म्हणतो आपण तो गोऱ्याही त्याच्यात इन्क्लूड करण्यात आला आणि त्यामुळं काय झालं की त्याच गोऱ्याचा कुठेही शेतीला उपयोग नाही आहे. शेतकऱ्याला शेती उपयोगात किंवा बाजारामध्ये तो कुठेही कुठल्या कामाला उपयुक्त नसल्यामुळं तो जन्मल्यानंतर शेतकऱ्यावरती त्याचं खूप मोठं ओझं आहे. कारण की तो 4 ते 5 लिटर दूध पीत असतो आणि आज जर बघितलं तुम्ही तर शेतकरी दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. तो त्याचा सांभाळ करू शकत नाही आणि मग अशातून होत आहे काय की तो वळू ज्यावेळेस गोहत्या बंदी कायद्यात असल्यामुळे ज्यावेळेस त्याची वाहतूक केली जाते त्यावेळेस गोरक्षकांकडून तो अडवण्यात येतो किंवा थांबवण्यात येतो आणि त्या कसाईवरती गुन्हे दाखल होतात. याच्यातून शेतकरी
आणि गोरक्षक यांच्यामध्ये वाद लागण्याचा प्रसंग घडतोय. पण खरं तर ह्यात सरकारचं धोरण चुकलेलं आहे. हा कायदा बनवत असताना ह्या वळूंला त्यातून बाहेर काढण्यात आलं पाहिजे होतं, किंवा ह्या वळूंची खरेदी शेतकरी सरकारच्या माध्यमातून वंतारासारखा प्रोजेक्ट आहे किंवा जे अभयारण्य आहेत याच्यामध्ये तो सोडण्यात आला पाहिजे होता. शेतकऱ्याला त्याच्यातून 4 पैसे मिळतील अशी योजना खरं तर सरकारनं केली पाहिजे होती. पण अशी सरकारनं कुठली योजना केली नाही. नुसतं गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिलाय, पण कुठंही जिल्ह्याला किंवा तालुक्याला गोशाळा सरकारनं उभी केलेली नाहीये. आणि मग जर तसं जर असेल तर जे भाकड शेतकऱ्यांची जनावर आहेत हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि मग ती सोडायची कुठं, आणि त्यांनी फुकट का सोडायची? माझं म्हणणं आहे त्या भाकड जनावरांसाठी एकतर जसं उत्तर प्रदेश सरकारने भाकड जनावराला अनुदान महिन्याला चालू केलं 3,000-6,000, त्या पद्धतीने महाराष्ट्र सरकार का करत नाही? आणि त्याच पद्धतीने वळूचा सांभाळ व्हावा म्हणून 3 महिन्यापर्यंत त्या वळूला अनुदान मिळावं त्या शेतकऱ्याला, आणि मोठा झाल्यानंतर तो वळू सरकारच्या माध्यमातून खरेदी होऊन तो अभयारण्यात सोडण्यात यावा. एवढी गोरक्षकांच्या वतीनं आम्ही मुख्यमंत्री प्रांत साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे. 2-3 आठवड्याला उलटून गेलेले आहेत, कारण की शेतकऱ्यांना पुढं खूप मोठा प्रसंग निर्माण झालेला आहे की हे वळू सांभाळायचे कुठं. आणि ते इतरत्र सोडल्यामुळं त्यांना जे हिंस्र प्राणी म्हणजे आपला जो कुत्रा आहे तो त्यांना फाडून खातोय. आणि आज तालुक्यामध्ये अख्ख्या तालुक्यामध्ये कुठं ना कुठं तुम्हाला असे छोटे गोरे सोडलेले दिसतात. त्याचा परिणाम असा होईल की कालांतराने जे कुत्रे आहेत ते ॲग्रेसिव्ह होतील, ते त्या जनावरांना खातात. जे लहान मुलं आहेत त्यांच्यावर पण अटॅक करू शकतात, वृद्ध आहेत त्यांच्यावर पण अटॅक करू शकतात. म्हणून आम्ही सरकार दप्तरी ही मागणी केलेली आहे. तर हे होते गोरक्षक. न्यूज अनकटसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोदसह आनंद पवार. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी बंजारा समाजाचं निवेदन स्वीकारलंय. तुमच्या मागण्या मी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत स्वतः मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलंय. राज्य सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय घेईल असं आश्वासन सरनाईक यांनी बंजारा समाजाला दिलंय. भूमिका स्पष्ट केल्यानंतर बंजारा समाजाकडून आंदोलन मागे घेण्यात आले. या बातमीसह वेळ झाली एका छोट्या विश्रांतीची. लगेचच परत येऊ पाहदरा न्यूज अनकट. या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह. डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन. कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये. ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात उर्वरित घडामोडी. पुण्याच्या वाकड येथील फिनिक्स मेलेनियन मॉलमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. मॉलमध्ये काम करणाऱ्या सुरक्षा रक्षक महिलेवर मॉलमधील कर्मचाऱ्याने बळजबरीनं लैंगिक अत्याचार करून बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारदार महिलेनं आपल्या तक्रारीत केलाय. या प्रकरणी कर्मचारी मनोज धोंडीराम कदम यांच्या विरोधात वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खडक देवळा येथील हिवरा माध्यम प्रकल्पाच्या उगमस्थानी मुसळधार पावसामुळे प्रकल्पाला महापूर आला असून मुख्य पाणी वाहणाऱ्या भिंतीवर मासे पकडण्यासाठी मुख्य भिंतीवर वायर रोपच्या सहाय्यानं लावलेल्या जाळ्यात भले मोठे झाड अडकून पडले. त्यामुळे हिवरा माध्यम प्रकल्पाच्या मुख्य भिंतीला धोका निर्माण झालाय. तर संबंधित प्रशासनानं त्वरित उपाययोजना करण्याची मागणी होतीये. तसेच संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल का असा प्रश्न उपस्थित होतोय. राज्याचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी शेतकरी आत्महत्येचा प्रश्न गांभीर्यानं घेतल्याचं सांगितलंय. नुकसान भरपाईसह शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्यासाठी शासन युद्धस्तरावर कार्यरत असून आत्महत्यांचा आकडा शून्यावर आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. विभागाला अलर्ट मोडवर ठेवून शेतकऱ्यांच्या तक्रारींवर तात्काळ कारवाईचे आदेश दिलेत. दरम्यान विदर्भातील कलाकारांसाठी रामटेकमध्ये चित्रनगरी उभारणीची तयारी सुरू असून एंटरटेनमेंट सिटीसह हा प्रकल्प व्हायबल करण्यासाठी सांस्कृतिक मंत्री दीपक केसरकर यांनी पाहणी केली असल्याचं जयस्वाल यांनी सांगितलंय. ही बाब सत्य आहे की शासनाने खूप प्रयत्न केले. आत्महत्येची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण कमी करण्यामध्ये यश आलं. तो आकडा शून्यावर न्यायचा आहे. त्यासाठी मागील 2-3 वर्षामध्ये अनेक योजना या संदर्भामध्ये करण्यात आल्या आणि आपल्या प्रचलित पद्धतीनुसार जे काही शेतकऱ्यांना जेव्हा शेतकऱ्यांचं नुकसान होतं मग HDRF NDRFचा निकष असो की आपल्या मदत पुनर्वसन विभागाचा विषय असो, आपले जे प्रचलित धोरण आहे त्यानुसार सर्व शेतकऱ्यांना आपण ते मदत करत असतो आणि ती मदत करण्यात येईल. आवश्यक त्या
पंचनामे करून तशा पद्धतीचा अहवाल शासनात सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. शेतकरी आत्महत्या करू नये यासाठी खूप युद्ध स्तरावर शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहे आणि त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहे आणि भविष्यात हा आकडा आज कमी झाला परंतु त्याला आपण शून्यावर नेण्याचा प्रयत्न भविष्यात. या बातमीसह वेळ झाली प्राईम टाइम मध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.